सगळ्या टेक्निकली बाबी अतिशय कसून चेक केल्यानंतरच त्याला उड्डाणाची परवानगी दिली जाते. आणि एअर इंडिया ही काही कंपनी आपली आज नवीन कंपनी किंवा छोटी कुठली ही कंपनी आहे असं नाही. एअर इंडियाचे तज्ज्ञ टेक्निशियन्स इंजिनियर्स यावरती काम करतात आणि यावरती असलेले पायलट पण अतिशय सिनियर होते. मोठा त्यांचा 8-10 हजार तासांचा अनुभव असलेले पायलट होते. त्यांनी सगळ्या गोष्टींचे चेक्स करूनच त्यांनी हे उड्डाण केलं असणार आहे. आणि निश्चितच हे सगळं झाल्यानंतर मग यामध्ये आता असं जाणवतं की वातावरणाचा काही परिणाम असू शकतो का? कारण गेले 8 ते 10 दिवस आपण पाहतोय आपल्याकडे लो प्रेशर बिल्ड झालेला, पावसाचा परिणाम, पाऊस सगळीकडे होतोय. त्यासाठी त्याचा काही टेक्निकल परिणाम झालाय का हे देखील तज्ज्ञांनी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये चौकशीमध्ये लक्षात येईल. परंतु उड्डाणानंतर आता काही मीडियामध्ये वाचण्यात आलं की हे विमानाचं फ्लाईटची नंबर होती त्यावेळेसची. तर मला तसं काही असं वाटत नाही की टेक्निकली ग्राउंड वरती काही चूक राहिली असेल आणि उड्डाणाच्या दरम्यान हे असं काही झालं असेल. केलात की मुळात लँडिंग गिअर ते काही आणि चाकं वगैरे आत घेतली घेतली नव्हती अशी काही तज्ञ देखील याबद्दल बोलतायत. पण असं काही होतं का म्हणजे विमानाला वरती नेण्याची जी पॉवर असते, थ्रस्ट असते, शक्ती असते, ती शक्ती जवळपास त्याची संपली होती त्यामुळे कदाचित असं घडलं असावं? कारण की त्याला नाही दोन इंजिन्स होती, दोन्ही इंजिन्स पडली असं. नाही, आता प्रायमरीली असं सांगितलं जातं की दोन्ही इंजिन फेल झाली किंवा बर्ड हिट झालं. परंतु दोन्ही इंजिन फेल होणं हे 1 कोटीमध्ये एखाद्या वेळेस घडू शकतं. म्हणजे 1 कोटी उड्डाणांमध्ये किंवा 1 कोटी ऍक्सिडेंटमध्ये, सॉरी उड्डाणांमध्ये नाही म्हणणार, 1 कोटी ऍक्सिडेंटमध्ये आपण एक वेळेस ही शक्यता गृहीत धरू की दोन्ही इंजिन फेल होऊ शकतात. पण असे दोन्ही पण इंजिन ऍट अ टाइम फेल होत नाहीत कधी. मला असं म्हणायचंय सेटिसेफ अगदी 7 मिनिटापूर्वी ज्या विमानाने टेक ऑफ केलंय त्याची दोन्ही इंजिन फेल झाली जर असं आपण गृहीत धरलं, तर मग 7 मिनिटांपूर्वी ती दोन्ही इंजिन व्यवस्थित आहेत की नाही ह्याचं चेकिंग तर नक्कीच केलं असेल. अगदी अगदी म्हणूनच मी आता 1 मिनिटापूर्वी बोललो की ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या ग्राउंडवरती असतानाच टेक्निकल स्टाफ कडनं, इंजिनियर्स कडनं, प्रशिक्षित लोकांकडनं चेक केल्यानंतरच पायलटला उड्डाणाची परवानगी दिली जाते. आणि मग पायलट ते विमान घेऊन पुढे जातात आणि ते देखील स्वतः त्यांची सगळी चेकलिस्ट अनुसार सगळी चेक करतात. चेकलिस्ट आपली पूर्ण चेक करतात, थरोली सगळं ओके असेल तरच ते उड्डाण करतात. तर अशी शक्यता ग्राउंडवरती असताना काही झालं असेल असं वाटत नाही मला. त्याचे बर्ड हिट जसं जो मगाशी तुम्ही शब्द उच्चारलात, पक्ष्यां यांना धडक झाल्यानं कदाचित हे सगळं घडलं असावं असे देखील काही आता चर्चा सुरू आहे. तर बर्ड हिट एवढं म्हणजे विचित्र घटना असू शकते की जेणेकरून एखादं विमान कोसळू शकतं. हो, अगदी बर्ड हिटमुळे मोठे मोठे अपघात झालेले आहेत. परंतु बर्ड हिटचा परिणाम ज्यावेळेस विमान वरती आकाशामध्ये असतं आणि जास्त स्पीडने असतं त्यावेळेस त्यावर जास्त परिणाम होतो. हे नुकतंच टेक ऑफ घेत असलेलं विमान बर्ड हिटमुळे एवढं जास्त त्याचं नुकसान होईल आणि ते खाली येईल अशी ही शक्यता वाटत नाहीये. परंतु हे अगदी ज्यावेळेस फ्लाईट डेटा रेकॉर्डर किंवा फ्लाईट व्हॉइस रेकॉर्डर, ब्लॅक बॉक्स याच्यामधनं डिटेल्स येतील तज्ज्ञांकडे त्यावेळेस त्याच्यातनं माहिती मिळू शकेल. नक्की आपण याच्यावर मी येणारच आहे ब्लॅक बॉक्सवर. पण मला असं म्हणायचं की ऍक्च्युली ते विमान जिथे कोसळलंय तो रेसिडेन्शियल एरिया आहे आणि बरोबर आहे. सरदार वल्लभभाई पटेल या विमानतळापासून ते तिथपर्यंत जे काही त्यांनी टेक ऑफ केलेलं आहे अगदी 7 एक मिनिटं म्हणजे 7-8 किलोमीटर ते फार फार तर दूर गेलं असावं. मग या निवासी क्षेत्राचा जर विचार केला तर निश्चितपणे बर्ड्स असणारच आहेत. बर्ड प्रत्येक ठिकाणी असतात. बर्ड आणि हकलून लावण्यासाठी यंत्रणा प्रत्येक एअरपोर्ट वरती पण असते. त्यांना फटाक्यांचा आवाज करून, बंदुकीच्या गोळ्यांचा फायरिंगचा आवाज करून त्यांना प्रत्येक विमानतळावरती बर्ड्सना हिट पासनं विमानाला वाचवण्यासाठी त्यांना पळवून लावलं जातं. परंतु मग बर्ड हिटमुळे प्रत्यक्ष विमान उडत असताना सेठी साहेब या बर्डला दूर करण्यासाठी काही यंत्रणा नाहीये. नाही, तसं काही नाहीये. कारण अचानकच पक्षी समोर येतात आणि हा ऍक्सिडेंट होतो आणि बऱ्याचदा मग असे अचानक ऍक्सिडेंट पक्षी मोठे समोर मोठे झाले. आल्यानंतर वैमानिक वैमानिक काय याच्यावर काही करतात का उपाययोजना? काहीच करू अचानक पक्षी शकत नाही. कारण त्यावेळेस स्पीड जास्त असतो विमानाचा. त्यांना काय असं आपण अगदी हुलकावणी देऊन निघू शकतो असं नाहीये ते. पण या पक्ष्यांची पण एक उडण्याची उंची पण एक ठराविक आणि विमान तर खूप उंचावर उडत असते. नाही, काही पक्षी जास्त उंचावरती पण उडतात.
आणि अनेक देशांमध्ये असे मोठमोठे अपघात झालेले आहेत की बर्ड हिटमुळे जे होतं, अगदी बर्ड हिटमुळे आता मला वाटतं इंडिगोच्या एका विमानाला बर्ड हिट झालं, तर त्याचा समोरचा नोज अगदी पूर्ण ते आपण म्हणू की जसं एखादी गाडी दगडावरती आपटते तसं ते नोज चेपलं गेलेलं, इतकं जास्त तो त्याचा प्रहार होतो हवेमध्ये, याचा कारण अर्थ दोन्ही छोटूस, स्पीड मध्ये असतात. मग मला असं म्हणायचं की बर्ड समोर येणं न येणं हा तर म्हणजे अगदी आपल्या हातात नाहीच आहे हा विषय थोडक्यात. नाही नाही ना, नथिंग 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 इन अवर हँड. म्हणजे आपण जे काही एवढे लोक प्रवासी घेऊन आपण विमानात प्रवास करत असतो, तर ते फक्त एक म्हणजे ते समोर आला नाही आला याच्यावरच डिपेंड आहे, म्हणजे त्याला आपण काहीच करू शकत नाही असा याचा अर्थ झाला. काहीच करू शकत नाही आपण, बर्ड हिट हे होतातच. फक्त एअरपोर्ट वरती आपण त्याला हाकलून लावण्यासाठी किंवा त्यांची इतर दिशेमध्ये पाठवण्यासाठी त्यांच्यासाठी फटाके उडवले जातात किंवा फायरिंग केली जाते. ते मात्र थोडक्यात हवेमध्ये आकाशामध्ये. गेल्यानंतर बर्ड हिट टाळू हा शकत म्हणजे नाही आपण. म्हणजे ते रामभरोसे आहे सगळं तो प्रकार. अगदी 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 अगदी. ओके. आता बर्ड हिट विषयी आपण बोललेलोच आहोत. आता मला एक असं तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की तांत्रिक बाबींकडे आपण थोडंसं लक्ष देऊयात. ध्रुव राठी जे प्रसिद्ध युट्यूबर आहेत, त्यांनी देखील एक ट्विट केलंय. त्यांनी असं म्हटलंय, की इतिहासात प्रथमच बोईंग 787/8 ह्या ड्रीम लाईनर विमान क्रॅश झालं. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि खरं तर एक अत्याधुनिक, अद्ययावत आणि अतिशय सेफ्टी एअरक्राफ्ट म्हणून बोईंगकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे खूपच धक्कादायक आहे. मग या बोईंग विषयी तुम्ही आम्हाला सांगाल, कारण की माहिती अशी समोर येते की 11 वर्ष या विमानाला झाली आहेत, तर काही जुनं झालं तर काही प्रॉब्लेम येऊ शकतो असं. नाही, असं काही नसतं साहेब. बोईंग ही अतिशय जुनी नामांकित कंपनी आहे. त्यांचे प्रॉडक्ट देखील तेवढेच चांगले आहेत आणि जगभरामध्ये बोईंगची विमानं उडत आहेत. हा अपघातच असतो. परंतु 11 वर्ष जुनं विमान आहे त्याच्यामुळे त्याची क्षमता कमी असते असं काही नसतं. मी तुम्हाला एक सांगतो यामध्ये की विमान कधी जुनं होत नाही. हं, विमान जर 40 वर्ष जुनं जरी असेल, 45 वर्ष जुनं असेल, तरी ते आमच्या लँग्वेजमध्ये त्याला जुनं म्हटलं जात नाही. कारण त्याची जी मेंटेनन्स शेड्यूल असतात, म्हणजे हं. 10 तासानंतरचा मेंटेनन्स, 50 तासानंतरचा, 500 तासानंतर, 5,000 तासानंतर त्याचं ओव्हर ऑइलिंग असेल, त्याची इंजिन चेंज करणं असेल, त्याचं फ्युजलाज चेंज करणं असेल, लँडिंग गिअरचं मेंटेनन्स, म्हणजे अगदी सगळ्या गोष्टी काटेकोर प्रमाणे चेक केल्या जातात. अगदी एक एक जो स्क्रू आणि नट असतो त्याचा, तो देखील सर्टिफाईड असतो. आणि अशा म्हणजे पेंट आपण जो वापरतो विमानासाठी, तो देखील सर्टिफाईड असतो. आणि त्याच एजन्सीज कडनं तो घेऊन त्याला वापरावं लागतं. त्यामुळे विमान हे कधी जुनं होत नाही. त्याचं मेंटेनन्स शेड्यूल हा व्यवस्थित असेल तर 5,000 तासानंतर त्याचं इंजिन चेंज झालं की ते ऍज गुड ऍज नवीन विमान आहे, एवढी ताकद त्याच्यामध्ये असते. त्यामुळे 11 वर्ष काय आणि 40 वर्ष काय त्यांनी काय फरक पडत नाही. बर, या विमानामध्ये 1.25 लाख लिटर फ्युएल होतं अशी अगदी माहिती बरोबर. समोर आली. एवढं फ्युएल घेऊन अर्थातच लंडनला जायचंय आणि ही नॉनस्टॉप काही विमानं असू शकतील. मग एवढं फ्युएल असल्यामुळे जेव्हा ते धडकलं, साहजिकच त्यावेळी तिथे खूपच मोठा स्फोट झाला आणि कोणी अगदी वाचण्याची शक्यता जवळपास नाहीच आहे. तर मग हे एवढं फ्युएल घेऊन जाण्याची खरंच गरज असते का? कुठेतरी तुम्ही हो थांबून हो हो हो, नाही, फ्युएल पेक्षा. फ्युल हे बहुतेक नॉनस्टॉप फ्लाईट होती ही, मला एक्झॅक्ट माहिती नाही, परंतु नॉनस्टॉप फ्लाईट असेल नसेल तरी परंतु पूर्ण कॅपॅसिटीचं फ्युल आम्हाला घेऊन जायला लागतं. प्रत्येक कॅरियरला ते कंपल्सरी असतं त्यामध्ये. कारण बऱ्याच ठिकाणी कधी कधी तुम्हाला एअरपोर्ट वरती होल्ड केलं जातं. हं, त्या ठिकाणी जर तुम्हाला अर्धा तास, पाऊण तास, 1 तास कधी होल्ड करावं लागलं, चुकून एखाद्या काही इमर्जन्सी आली आणि जवळच दुसऱ्या एअरपोर्ट वरती तुम्हाला इमर्जन्सीसाठी जायला लागलं, तर एक्स्ट्रा फ्युल पण आम्हाला त्या ठिकाणी बरोबर कॅरी करायला लागतं. ओके. अ, आणखी एक महत्वाचा असा मुद्दा आहे, की पायलट अर्थात सुमित सबरवाल यांच्याबद्दल तर म्हणजे काही म्हणायलाच नको, कारण की त्यांचा इतका अनुभव आहे. एकतर एक्सपर्ट 8,200 किलोमीटर, सॉरी माफ करा, एवढा उड्डाणाचा त्यांना अनुभव आहे, एवढ्या तासांचा. त्यांच्याबरोबर को पायलट होते. क्लाईव्ह कुंदर यांना देखील खूप चांगल्या उड्डाण तासांचा अनुभव होता. तर मग अशा वेळी कुठेतरी अशी पण चर्चा होती, की टेक ऑफची पद्धत काही त्यांची चुकली आहे का? नाही, आता जी थोडीफार इंटरनेटवरनं माहिती मी पण पाहिली, तर रनवे त्यांनी पूर्ण वापरलाय. टेकऑफची कुठलीही पद्धत त्यांचं टॅक्सी वरनं रनवेवर येऊन, कारण आता ह्या सगळ्या गोष्टी नेटवरती अवेलेबल असतात. फ्लाईट रडार नावाच्या एका ऍपवरती हे अवेलेबल आहे. तर ते आम्ही चेक केलं सगळं.
तर तशी काही पद्धत त्यांची कुठली चुकलेली दिसत नाही. आणि सबरवाल, कमांडर सबरवाल हे फार सिनियर पायलट होते आणि ते अशी चूक त्यांच्याकडनं कधी होईल असं वाटत नाही. त्यांचं टेक ऑफ आणि बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थितच झालेल्या दिसतात. वारंवार जेव्हा तो व्हिडिओ आपण पाहतोय त्याचा, की पूर्ण थ्रस्ट त्याचा मिळाला आणि टेक ऑफ झालं, एअरबॉर्न झालं. एअरबॉर्न झाल्यानंतर त्याचा पॉवर लॉस झालाय आणि पॉवर लॉस होऊन ते खाली खाली यायला लागलं. आणि निश्चितच क्रॅश झाल्याच्या वेळेस त्याच्यामध्ये एवढं फ्यूल होतं की त्याचा एक मोठा धमाका झाला आणि मोठ्या बॉम्ब प्रमाणे ते फाटलं आणि बऱ्याच लोकांनी त्यामध्ये 242 लोकांचे जीव गेले त्याच्यात. वाईट दुर्घटना एकदम. खरं आहे. आता आणखी थोडस टेक्निकली आपण चर्चा करूयात. याच विमानामध्ये आकाश वाचता, जसं मी मगाशी म्हणालो होतो, की ते असं म्हणाले, की बाबा सीट समोरचा आमचा एसी सुरू नव्हता वगैरे, आणि त्याचा मी व्हिडिओ काढला आणि मग मी ट्विट केला, असं ते आकाश वाचतानी सांगितलं. त्यांनी 2 तास या अगोदर दिल्ली टू अहमदाबाद असा प्रवास देखील केला होता. तर त्याचा काही याच्यावर काही परिणाम असतो का? म्हणजे आतले काही एसी नाही, बंद आहेत तर काही याचा काही संबंध? एसी बंद असणे आणि इंजिनाच्या पॉवर मध्ये काही कमी जास्त असणे याचा कुठे कुठे संबंध येत नाही. ज्यावेळेस आपण टेक ऑफ आणि लँडिंगच्या दरम्यान तर इश्यू येत नाही, पण टेक ऑफ करत असताना त्यावेळेस थोडस एसीचं जे कनेक्ट किंवा पॉवर जो असतो तो कॉकपिट मध्ये कमी जाणवतो. आणि दिल्लीवरनं जर टेक ऑफ त्यांनी केला असेल तर तिथं निश्चितच उष्णता आहे, त्यामुळे ते हं. जाणवलं असेल. परंतु असं काही होत नाही की एसीचा पॉवर कमी होता म्हणून इंजिन मध्ये पॉवर कमी असेल. नथिंग, त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये याचं. ते म्हणजे तो चुकीचं त्यांचं मत आहे ते. मी एक्झॅक्टली. सहमत मला नाही पण हेच त्याच्याशी. म्हणायचंय. काही नेटकऱ्यांनी अनेक याच्यावर काही आपल्या उलटसुलट प्रतिक्रिया देखील दिल्यात. कारण की एसी सुरू असणं नसणं आणि विमान अपघाताशी त्याचा काही संबंधच नाहीये. मी प्रत्यक्षातच सांगितलं. पण तरी देखील तांत्रिक बिघाडाची काही माहिती आधीच जर कळाली असती, तर कदाचित प्रवाशांचा जीव वाचू शकला असता. साहेब, तांत्रिक बिघाडाची माहिती असती तर त्याला टेकऑफच करू दिलं नसतं. हं, तांत्रिक बिघाड जर आहे तर ते हं, कुठले, अगदी छोटासा जरी कुठला पॉइंट तिथे कोणाच्या लक्षात आला, इंजिनियरच्या, टेक्निशियनच्या, पायलटच्या, तर त्याचा टेकऑफच केला जात नाही. कधीच एव्हिएशन मध्ये ही रिस्क घेतली जात नाही. हं, हं. त्यामुळं तांत्रिक बिघाड होता आणि ते जाणून बुजून टेक ऑफ घेतला, अतिशय साफ चुकीचं आहे हे. ही यंत्रणा आपली एव्हिएशनची जगभरामध्ये, भारतामध्ये देखील, आणि एअर इंडिया ही नावाजलेली कंपनी आहे आणि आता तर टाटांचं कंट्रोल आहे त्याच्यावरती. त्यामुळे प्रत्येक बरोबर. छोटी गोष्ट प्रत्येक ठिकाणी कसून तपासली जाते आणि मगच त्याला उड्डाणासाठी परवानगी दिली जाते. असं होणं एकदम साफ चुकीचं आहे ते, आणि असं काहीच झालेलं नाहीये, नसेल. ओके. बर, आता यामध्ये आज 2 शब्द सगळ्यांसमोर. विमान अपघात म्हटलं की पहिला एक विषय येतो ब्लॅक बॉक्स, आणि दुसरा म्हणजे मेडे कॉल. आता याच्यावर आज खूप चर्चा झाली आहे. म्हणजे हो. पायलटनं एटीसीला, म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलला मेडे कॉल केला होता, आणि एटीसीनं रिटर्न कॉल जेव्हा केला तेव्हा मात्र विमानाकडून प्रतिसाद मिळाला नाही, आणि त्यानंतर काही क्षणातच विमान कोसळलं. तर हे मेडे कॉल म्हणजे काय? हे आंतरराष्ट्रीय संकट संकेत असं म्हणतात का याला? काय आहे नेमकं? हो, मेडे कॉल हा ज्यावेळेस आम्ही एमर्जन्सी मध्ये असतो, पायलटनी टेक ऑफ घेतल्यानंतर ज्यावेळेस त्याच्यावरती कुठली इमर्जन्सी येते आणि ते स्वतः त्याला हँडल करू शकत नाही, तर जगभरामध्ये एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये हा कॉल आहे, मेडे मेडे मेडे, असं 3 वेळेस म्हटलं जातं, किंवा वारंवार बऱ्याचदा जितक्या ज्या कंडिशन मध्ये आहेत ते म्हटलं जातं. मेडेचा अर्थच असा आहे की आम्ही अतिशय वाईट परिस्थितीमध्ये फसलेलो आहोत आणि आम्हाला मदतीची मदत गरज करा. आहे. हो. ओके. परंतु त्यानंतर वेळच मिळाली नाही की एटीसी कडनं किंवा इतर कुठल्याही यंत्रणांकडनं मदत करण्यासाठी. हे जर विमान उंचीवरती असतं तर त्याच्या मदतीचा किंवा त्याला आणखी आजूबाजूला जाऊन कुठे लँड करण्याचा सल्ला एटीसी कडनं देण्यात आला असता, परंतु तेवढी वेळच त्यामध्ये मिळाली नाही, दुर्दैवाने. मला हेच म्हणायचंय, की जर हे विमान अधिक उंचीवर असतं, तर मग एटीसी कडून त्याला वाचवण्यासाठी नेमकी काय पावलं उचलली गेली असती? काय करू शकलं? निश्चितच, निश्चितच. त्यावेळेस काय असतं की प्रत्येक पायलटला माहित असतं आपण टेक ऑफ घेतल्यानंतर माझ्या आजूबाजूला कुठले एअरपोर्ट आहेत. तर ओके. सपोज तिकडनं टेक ऑफ केल्यानंतर त्याच्याजवळ मेहसाणा असतं किंवा त्या ट्रॅकवरती कुठलं एक्झॅक्ट मला माहित नाही, परंतु अनेक एअरपोर्ट खाली असतात आणि आम्हाला ते वरती रडारवरती दिसतं सगळं. तर त्यावेळेस एटीसी पण डायरेक्ट करतं की तुम्ही जवळच्या एअरपोर्ट वरती लँड करा. किंवा ते मागे पण फिरू शकलं असतं का आपल्या आहे तिथेच? परत सरदार नाही, जर वल्लभभाई त्याची पटेल.
इंजिन जर एक निश्चित हाईट जर असती त्याला तर ते येऊ शकलं असतं, परंतु जर पॉवरच लॉस झालाय किंवा नेमकं आता ते दुर्घटनेमध्ये काय झालेलं होतं हे बाहेर येईल तेव्हा कळेल आपल्याला. परंतु जर पॉवर त्याच्याकडे असतं तर ते वळून परत येऊ शकलं असतं, जर त्यांना जर निश्चित हाईट असती. अगदी जर 8-10 हजार फुटावर जरी असतं तरी ते टर्न करून परत येऊ शकलं असतं ते. ओके. मला एक आता असं विचारायचं आहे तुम्हाला सेठी साहेब, जेव्हा तुम्ही टेक ऑफ करता, हो. तेव्हा किती वेळांमध्ये ते विमान एक ठराविक सेफर हाईटला जातं? नाही, हे डिपेंड आहे, प्रत्येक विमानाच्या पॉवरवरती डिपेंड असतं हे. परंतु बोईंग 787चा जर आपण विचार केला तर हार्डली बोईंगला एका 10,000 फुटाची उंची गाठायला मला वाटतं 10 ते 12 मिनिट, 15 मिनिट फार झाले. मग तेवढे त्याला मिळालेच नाही. मिळालीच नाही ना त्याला, थ्रस्टच मिळाली नाही तेवढी. त्यामुळेच काय आता ते नेमकं काय झालंय हे आता ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल त्याच्यामधनं बाहेर येईल ते. कारण की 7 मिनिटांमध्ये म्हणजे 1:38ला ते त्यांनी टेक ऑफ केला, 1:31ला आणि 1:38ला ते क्रॅश झालं. मग या 7 मिनिटांमध्ये जेव्हा त्याचा कॉन्स्टंट एक उंचीचं जर आपण हे पाहिलं, तर ज्या उंचीवरून ते खाली आलं त्यावेळी त्याची उंची होती 625 फूट उंच. म्हणजेच मला असं म्हणायचंय की ते त्याच्याही वरती उंचीवर गेलं असावं आणि नंतर ते खाली खाली आलं. तुम्ही तर सहा त्या ते सात साजेस मिनिट सॉरी, तुम्ही 6 ते 7 मिनिट म्हणताय, परंतु एवढा वेळ नव्हता त्याच्यामध्ये. एअरक्राफ्टने जेव्हा जमीन सोडली म्हणजे एअरबोन झालं, एअरबोन झाल्यानंतर ते 1 ते 1.5 मिनिटामध्येच खाली आलंय ते. हा ना, मग मग मला हेच म्हणायचं की मग एवढा अ, अ, असं काय घडलंय नेमकं की जेणेकरून हो, तेच आता ते तोच तर चौकशीचा आणि इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. आता प्रायमरीली ते सांगता येणार नाही एवढं. याच्यामध्ये काय घडलंय नेमकं हे एक्सपर्ट कडनं ज्यावेळेस सगळं काही इन्व्हेस्टिगेट होईल त्याच वेळेस सांगता येईल. परंतु एअरबोन झाल्यानंतर 14-15 मिनिटांमध्ये ते अगदी 10,000 फुटाच्या उंचीपर्यंत जाऊ शकलं असतं. अच्छा. आता काय घडलंय हे सांगणारं एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस प्रत्येक विमानात असतं, ज्याला आपण ब्लॅक हो. बॉक्स म्हणतो. हो. तर या इलेक्ट्रॉनिक एवढं डिव्हाइस मध्ये टेक ऑफच्या वेळी होणाऱ्या सर्व गोष्टींची देखील त्या ठिकाणी नोंद होते. मग वेग, उंची किंवा इंजिनाची स्थिती नेमकी काय, सिग्नल्स काय किंवा पायलट काय बोललेला आहे, संभाषण काय वगैरे. तर हा ब्लॅक बॉक्स आता यासाठी अत्यंत कळीचा ठरू शकतो का? तो जर सापडला तर आपल्याला सगळं कळू शकतं. निश्चित तो सापडतोच, त्याचं ठिकाणच असं असतं की ते ऍक्सिडेंट जरी झाला तरी ब्लॅक बॉक्स सापडतो. ब्लॅक बॉक्स, फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि फ्लाईट केबिन मधलं जे काही रेकॉर्डिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मिळून येतील तेव्हा ते तुरंत साफ होईल की अपघात कशामुळे झालाय तो. परंतु एकदम मला देखील आज एव्हिएशन फील्ड मध्ये असताना जेव्हा या अपघाताकडे आम्ही पाहतो ना, तर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. म्हणजे अनेक कोडी समोर येत आहेत की असं घडलं का. विमान आत्ताच बोईंगचं विमान आहे, कंडिशन चांगल्या आहेत, पायलट चांगला आहे, कुठलंही काय म्हणू आपण त्याला, वातावरण खराब नव्हतं त्यावेळेस. दुपारचं ऊन पडलेलं होतं, थोडंसं टेम्परेचर जास्त होतं, परंतु व्यवस्थित होतं वातावरणात. असं काही जास्त बिघाड किंवा जास्त काही असं टर्ब्युलन्स वगैरे नव्हता. तर काय घडलंय हे थोडस प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे. मग असं म्हणता येईल का दिस प्लेन क्रॅश ड्यू टू बर्ड हिट अल्सो? नाही, हे पण आता सांगण्यात पॉइंट नाही काही, कारण बर्ड हिटमुळे एवढे दोन्ही इंजिन फेल नाही होणार बर्ड हिटमुळे. बर. आणखी एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ब्लॅक बॉक्स आपण जे म्हणतो, म्हणजे मला मला पण क्युरियोसिटी आणि अख्या सगळ्या प्रेक्षकांसाठी की विमान जेव्हा एअरबर्न होतं तेव्हा पूर्णपणे अगदी त्याचं म्हणजे सगळा सांगाडाच दिसतो, पण तरी देखील तो ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. असं काय आहे त्यात की तो सुरक्षित राहतो? नाही, ब्लॅक बॉक्स ही अतिशय ऍडव्हान्स अशी एक सिस्टीम तयार केली गेलेली आहे एव्हिएशन इंडस्ट्रीकडनं. ऑरेंज कलरचा तो एक बॉक्स असतो, पण त्याला ब्लॅक हा, बॉक्स मला म्हटलं मला जातं. मला हाच प्रश्न सिटीचा विचारायचा आहे. म्हणजे ब्लॅक बॉक्स म्हणतात आणि त्याचा कलर केशरी, हे असं कसं काय? हो. हो, तो कलर ऑरेंज आहे. परंतु ते एक पूर्वी म्हणतात ना की काही काळापासून काही टर्म चालू आल्या, त्याचप्रमाणे त्याला एक ब्लॅक बॉक्स असं म्हटलं गेलंय. आणि तोच शब्द पुढे प्रचलित झाला आणि तोच आम्ही सगळे त्या टर्म मध्ये वापरतो. तर ब्लॅक बॉक्स हा अतिशय सुरक्षित आणि म्हणजे त्याच्यावरती कितीही आघात झाले,
म्हणजे पाण्यामध्ये जरी तो वर्षानुवर्ष पडून राहिला तरी देखील तो ऍक्टिव्हेट होतो, नंतर त्याच्यातनं तो आपले सिग्नल आणि माहिती देतो. आणि कितीही म्हणजे मोठा त्याच्यावरती आघात झाला, त्याला फायर झालं, त्याच्यावरती काय म्हणू आपण, काही टनांचा हातोड्याचा म्हणजे प्रेशर जरी पडला तरी पण तो डिस्ट्रॉय होत नाही. त्यामुळे तो ब्लॅक म्हणजे बॉक्स असं अतिशय एक कुठलं महत्वाचं युनिट आहे ऍक्सिडेंट नंतरचं. मेटल त्याचं काही वेगळं आहे का, वेगळ्या पद्धतीचं त्याचं मेटल हो असतं हार्ड? हो, एव्हिएशन. आता त्याबद्दल जास्त डिटेल मला नाही सांगता येणार, परंतु हार्ड मेटलचाच वापर केला जातो त्याचा, आणि त्याच्यामधल्या यंत्रणा ज्या आहेत त्या अतिशय अद्ययावत आहेत आणि त्या वेळोवेळी अपग्रेड होत असतात. बर बर. आणि मग आता अगदी एक शेवटचाच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. जी दुर्घटना सगळी घडली अतिशय दुःखद आहे आणि अख्ख्या भारतावर शोककळा पसरलेली आहे. खरं तर यामध्ये केवळ भारतीय नागरिकच नव्हे, तर काही परदेशी नागरिक देखील या विमानातून हो प्रवास करत होते. ब्रिटिश नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक होते, 7 पोर्तुगीज होते आणि एक कॅनेडियन. विशेषतः जी महाराष्ट्राचे देखील 3 नागरिक यामध्ये प्रवास करत होते. आशाबेन पवार, महादेव पवार आणि मयूर अशोक पाटील. यामध्ये जी आशा पवार आणि महादेव पवार हे आपल्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला निघाले होते किंवा पुढे निघाले होते आणि ते पंढरपूरचे होते. त्यामुळे यांची माहिती आपल्याला कळालेली आहे. दुसरं म्हणजे विजय रुपाणी यांच्याबद्दल तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, गुजरातचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते. आणि दुसरी महत्वाचा मुद्दा म्हणजे ते त्यांच्या पत्नीला लंडनहून आणण्यासाठी निघाले. तर बऱ्याच अर्थात मी एकाच व्यक्तीचं म्हणणार नाही. ज्या कुटुंबावर हा आघात झालेला आहे त्या प्रत्येकालाच खरं म्हणजे आता ते सगळी कुटुंब दुःखात आहेत, अख्खा भारत दुःखात आहे. आणि मला आता हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की अलीकडेच अगदी भारत पाक, ज्याला आपण युद्ध मी म्हणू शकत नाही, युद्धविराम जरी असला तरी ते युद्ध नव्हतं. एक इकडून तिकडून एकमेकांना आपण खरं म्हणजे आपली ताकद दाखवत होतो. पण या दरम्यान जे काही घडलं भारत आणि पाकिस्तान, आणि काही दिवसांनी आपल्या भारतामध्ये घडलेली ही घटना, ती पण प्रवासी विमानाबाबतीत. त्यामुळे मला असं एक शंका व्यक्त करायची की ही दुर्घटना आहे का आणखी काही वेगळं कारण पण यामध्ये असतं? साहेब, निश्चित आता त्याबद्दल सांगणं कठीण आहे, परंतु जी प्रायमरीली माहिती समोर येते, त्या उड्डाणाचे जे क्लिप्स आम्ही वारंवार पाहतोय, त्या उड्डाणच्या वेळेची जी परिस्थिती आपण पाहतोय, वातावरण अतिशय व्यवस्थित होतं, क्लायमॅटिकली वेदरमध्ये जास्त काही असा डिस्टर्बन्स नव्हता. तर हे सगळं काही व्यवस्थित असताना असा अपघात घडणं, मी तेव्हाशी मगाशी बोललो की हे बरेच प्रश्नचिन्ह सोडून जातोय हा आमच्यासाठी पण. तर घातपात आहे, ऍक्सिडेंट आहे, हे बोलण्या इतपत मी काही मोठा नाहीये, परंतु शंका निश्चित उत्पन्न होते की असं काही आहे का. निश्चितच आपल्या देशातल्या मोठ्या एजन्सीज आहेत, एव्हिएशन मधले तज्ज्ञ आहेत, त्याची माहिती समोर येईल. परंतु इंजिनातला बिघाड, विमान जुनं, बऱ्याच मी सोशल मीडियावरती वाचलं, विमान जुनं नसतं होत साहेब कधीच. विमानाचा टेक्निशियन, विमानाचं जे काही देखरेख असते ती इतकी छान प्रकारे ठेवली जाते की ती कायम नवीन असतं विमान. आणि बोईंग कंपनीचं, एअर इंडियाचं, टाटांच्या देखरेखीखालचं हे विमान होतं. मला नाही वाटत त्याच्यामध्ये तसा काही बिघाड असू शकतो, परंतु इतर गोष्टींची शक्यता नाकारता येत नाही. ओके, सेठी साहेब, अतिशय खूप अचूक आणि एकदम व्यवस्थित माहिती तुम्ही दिलीत. आमच्या मनातल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनातल्या शंका देखील तुम्ही दूर केल्यात. खरं तर तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की विमान कधीही जुनं होत नसतं. बऱ्याच चर्चा सुरू आहेत या विमानाबद्दल, पण त्याचा मेंटेनन्स जो तुम्ही सांगितलात, आणि त्यात टाटा आणि एअर इंडिया सारखी नावाजलेली कंपनी, त्यामुळे या विमानाबद्दल काही बोलणं योग्य नाही हे पण तुम्ही सांगितलं. शिवाय अंतर्गत जे काही एसी बंद होते वगैरे, याचा आणि विमान अपघाताशी देखील काही संबंध नाही, काही हे संबंध देखील नाही. तुम्ही क्लिअर केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एक मुद्दा देखील उपस्थित केलाय की वातावरण, वेदर व्यवस्थित होतं, टेक ऑफ देखील व्यवस्थित घेतलेला पाहायला मिळतोय. पायलट जे कमांडर आहेत आपले, ज्यांचा अनुभव देखील एक्सपिरियन्स इतका होते. दर्जेदार आहे, आणि मग तरी देखील असं का घडलं, का हे घडलं. प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. का तांत्रिक बिघाडामुळेच हे सगळं घडलं? अर्थात या सगळ्यावर आता आपले बरेच एक्सपर्टाईज आहेत, त्यांच्याकडनं एव्हिएशन मधले जे काही आपले सगळे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडनं ही माहिती समोर येईलच, ही काही कुठे दडून राहणार नाही. पण भविष्यात परत अशा काही चुका, अशा दुर्घटना घडू नयेत. आणि जर खरंच या बाबतीत दुर्घटने व्यतिरिक्त काहीतरी वेगळं कारण असेल, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करायला आपलं केंद्र सरकार नक्कीच खंबीर आहे. तेवढी ताकद आपल्या भारत देशाकडे आहे आणि ती ताकद काही दिवसांपूर्वीच अख्ख्या जगाला पण आपण दाखवून दिली आहे. त्यामुळे अगदी. सेठी साहेब, खूप धन्यवाद. मी आमच्याशी जोडले गेले आणि आमच्या बऱ्याच तुमच्या मनातल्या
तुम्ही दूर केलं त्याबद्दल खूप खूप आभार. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.